तर मंडळी, तुम्ही म्हणा मागच्या ब्लॉग मध्ये म्हणला होता काय कांड झालाय, कांड झालेला सांगितला नाही. तर त्या कांडचा विषय असा होता की आपल्या ट्रॉली तुटली होती पिन, आणि पिन तुटून लागली होती मागं पुढे झोलं खायला. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी ब्लॉगर सुशांत, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे, रात्री आपण जेवण करून झोपलो होतो राजस्थानी हॉटेलवर. तिथनं पट्टा उठून निघालो, लागलो धारवाडच्या बायपासला. धारवाड वगैरे पास करून आलो बघा येलापूरच्या घाटात. घाट काय मोकळा होता, त्यामुळे पटापटा पास करून घ्यायचा म्हटलं. तिथनं घाट वगैरे पास करून खाली आलो, म्हटलं टायर गरम झाली. तेव्हा भाऊ टायर गरम राहिले सिस्टम आपल्याकडे जरा वेगळे. आपण हात वगैरे लावून बघत नाही, हात खाण नाही झालं पाहिजे. पाणी ओतून बघाय धूर निघतोय, कसा निघतोय धूर. रोजच्या झंझट मधनं आता निघलो बाहेर. इथनं आता कन्याकुमारीवाले हायवे लागलं, म्हणजे जास्त काही टेन्शन नाही. मेंगलोर पर्यंत पूर्ण टाप रोड आहे. तिथनं पुढे जरा रोडचं काम चालू आहे, पण एवढी काही अडचण येत नाही. तिथनं आलो तू सकाळ सकाळी टोल नाक्यावर. आता म्हणलं सकाळ सकाळी आपल्याला लागल्या भूक. इथं काय नव्हतं, आणि नॉनव्हेज काय आपण खात नसल्यामुळे काय विषय नाही. सकाळ सकाळी एक बिस्किट आणि कोल्ड कॉफी घेतली. आपण कुठे गेलो ना, आपल्या माग पण होत नाही असं नाही. जाम केला आता आपलं स्वागत. नाश्ता करून निघलोच होतो, बरं आता जाम मध्ये घ्यायची जिरवून सगळी. मित्रांनो, जाम वगैरे पास करून आलतो बघा. आता आपण उडपीच्या बीचवर. बीच म्हणलं लांबनच बघावं कसं आहे, कारण आपल्या सोबत पण कोण नाही, जोडात पण गाडी नसल्यामुळे काय मूड नव्हता आपला बीचवर फिरायचा. त्यामुळे आता लांबनच तिथं गार थोडी हवा येत होती, म्हणली ते तो उकडते मरणाचं बघावं कसं काय. इथं काय लय उशीर थांबलो नाही बीचवर, कारण इथनं अजून आपला पॉईंट राहिलाय 400 किलोमीटर. इथं टाइमपास केला तर नाईट मारायला लागते म्हणलं, त्यामुळे पाट्या दिसणं तिथं निघून आलो बघा पुढं. डायरेक्ट येऊन थांबलो उडपीच्या टोल नाक्यावर, कारण सकाळपासून आता काय ना आपण नाश्ता तेवढा केलता. काय भूक लागली होती, पण इथं पण जेवाय काय नव्हतं, त्यामुळे घेतली कोल्ड्रिंक आणि पाण्याची बॉटल वगैरे घेऊन तिथनं निघालो. तो नॉन स्टॉप आपण आलतो आता डायरेक्ट मेंगलोर मध्ये. आधीमध्ये कुठं थांबलो नव्हतो, कारण टाइमपास नाही करून चालत. मेंगलोर वगैरे पास केली बघा. आता दाबात केरळ मध्ये एंट्री. आता नो टेन्शन. एकदा केरळ मध्ये आल्यावर डोक्यात टेन्शन गेलं, मग इकडे चोरी बिरीज काय टेन्शन नाही. तर मित्रांनो, आधीमध्ये कुठं आपण क्लिप काढली नव्हती. डायरेक्ट आपण आता पोहोचलोय बघा पॉइंटला. इथं लावल्या गाडी. ब्लॉग आजचा थोडासा लहानच झालाय, पण कसा झालाय तेवढा कमेंट मध्ये नक्की सांगाल. ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉलो करायला तेवढं विसरू नका.